आता गरमीचे दिवस आलेत ना, असं वाटतं की खायला नको पण काहीतरी थंड प्यायला पाहिजे. तर आज करूयात कोल्ड कॉफी, ते पण एकदम कॅफे स्टाईल. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सुपर टेस्टी कॉफी होती. तुम्हाला मला गॅरंटी आहे की तुम्हाला ती 100% आवडेल. तर चला आज करूयात कोल्ड कॉफी. हाय हॅलो, आपण करूयात आज कोल्ड कॉफी, ते पण घरी एकदम कमी सामान वापरून. आपल्याला 3च मेन गोष्टी लागणार आहेत: दूध, व्हिप क्रीम आणि नेस्लेची कॉफी. कॉफी तुम्ही कोणतीही वापरू शकता. आणि हे मॅप्रोचं चॉकलेट सिरप आहे, ते डेकोरेशनसाठी आहे. आपण सगळ्यात आधी एकदम थंड दूध घ्यायचं आहे, 1 ग्लास, 1 किंवा 1.5 ग्लास. त्यामध्ये 1 कप व्हिप क्रीम घालूयात आणि 2 कॉफीचे छोटे पाऊच आहेत ना, 2 रुपयेवाले, ते मिक्स करूयात. तुम्ही या पद्धतीने कॉफी घरी करायला लागलात ना, बाहेरची कॉफी अजिबात पिणार नाही. कारण तुम्हाला असं वाटेल की अरे एवढ्या कमी खर्चात घरी आपल्याला कॉफी बनवता येते, मग बाहेर कशाला पैसे घालवायला. आता याला मिक्सरला आपण ग्राइंड करून घेऊयात. ते क्रीम एकदम मेल्ट होऊन बघा, अगदी 40 सेकंदामध्ये आपली ते क्रीम पण मेल्ट झालेली आहे आणि सेम कॉफीला कसा बाहेरच्या असा फेस येतो वरती, तसा झालेला आहे. आता इथे मी चॉकलेट सिरपने ग्लास गार्निश करते. जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कची एखादी कॅडबरी घ्या, त्यामध्ये गरम दूध घाला 1 ते 2 चमचे आणि मेल्ट करा. एकदम तसंच सेम चॉकलेट सिरपसारखं होतं, त्याला वेगळे पैसे खर्च करायची गरज नाही आहे. आपली कॉफी तयार झाली आणि थिकनेस तुम्ही हवं तसं करू शकता. अजून एक्स्ट्रा क्रीम घातली की एकदम थिकनेस अजून जास्त येऊ शकते. आणि व्हिप क्रीम फक्त 150 रुपयाला भेटती. त्या 150 रुपयाच्या 1 लिटर क्रीममध्ये, आणि घरी तर दूध असतंच आपल्याकडे. आत्ता मी 1च कप क्रीम घेतली तर त्याच्यामध्ये 3 ग्लास कोल्ड कॉफी झाली. म्हणजे 1 लिटरमध्ये जवळपास बघा 10 ते 12 ग्लास आरामात होतात. आणि फक्त आत्ता या 3 ग्लाससाठी मला 50 रुपये खर्च आलेला आहे. आणि या पद्धतीने तुम्ही कॉफी ट्राय करा आणि तुम्हाला आवडली का नाही ते मला कमेंट करून सांगा.